मुंबई या शहराला देखील किनारी परिसंस्थेतील जैवविविधतेचा खजिना मिळालाय। यामधील एक परिसंस्था म्हणजे खाडी प्रदेश। मुंबईत मनोरी, मालाड आणि शिवडी असे 3 प्रमुख खाडी प्रदेश आहेत। यामधील प्रामुख्याने शिवडीची खाडी म्हणजे जैविकदृष्ट्या समृद्ध असा भूप्रदेश। हिवाळ्यात मुंबईत येणारे गुलाबी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो या पक्ष्यांचा प्रदेश म्हणून हा भाग पूर्वीपासून ओळखला जातो। मात्र सध्या ट्रान्स हार्बर लिंक या सागरी पुलाच्या प्रकल्पासाठी ही खाडी ओळखली जाते। पुलाचं बांधकाम खाडीत वेगानं सुरू असताना देखील या प्रदेशात संपन्न अशी जैवविविधता टिकून आहे। शिवडी खाडी आपल्या मुंबईजवळ, मुंबई आणि ठाण्यापासून थोडंसं आतमध्ये आतल्या किनारपट्टीला ठाणे क्रीकच्या खाली शिवडी आणि माहुल खाडी आहे। या खाडीमध्ये अतिशय विस्तृत असा मडफ्लॅट जवळजवळ जो ओहोटीला अतिशय चांगल्या ओहोटीला 1 किंवा 1.5 किलोमीटरपर्यंत ओपन होईल किंवा उघडा होतो ओहोटीला, असा इतका विस्तृत मडफ्लॅट या एरियामध्ये आहे। ठाणे खाडीच्या लगत दक्षिण मुंबईच्या पूर्व बाजूस शिवडीची खाडी पसरली आहे। यामध्ये माहुलच्या खाडीचाही समावेश होतो। या खाडीचं वैशिष्ट्य म्हणजे येथील दलदलीचा प्रदेश अर्थात मडफ्लॅट। नदीच्या प्रवाहातून नैसर्गिकरित्या साचणाऱ्या गाळाने दलदलीचा प्रदेश तयार होतो। या समृद्ध परिसंस्था किनारी पक्ष्यांच्या पसंतीचा अधिवास असतात। माहुल शिवडी खाडीतील दलदलीचा प्रदेश अरबी समुद्राला मिळालेला आहे। 10 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद असलेला हा दलदलीचा पट्टा उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येणाऱ्या हजारो पक्ष्यांचा हिवाळी अधिवास बनतो। 15 ते 20 वेडर्सच्या प्रजाती, वेडर प्रकाराच्या पक्ष्यांच्या प्रजाती, 2 रोहित पक्ष्यांच्या म्हणजे फ्लेमिंगोच्या प्रजाती आणि इतर काही स्थलांतरित करणारे पक्षी असे मिळून जवळजवळ एक आपल्याला तिकडे 35 ते 40 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात, ज्या दरवर्षी तिथे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये, विशेषतः हिवाळ्याच्या ऋतूमध्ये येतात। म्हणजे साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून ते जवळजवळ एप्रिल-मे पर्यंत आपल्याला हे पक्षी तिथे अगदी सहज पाहायला मिळतील। शिवडी माहुलच्या खाडीत पाणपक्ष्यांची समृद्ध विविधता आढळते। यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची संख्या अधिक असते। म्हणूनच बर्ड लाईफ इंटरनॅशनल या संस्थेने या परिसराला महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्राचा दर्जा दिलाय। सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या 150 प्रजातींची नोंद या खाडीतून करण्यात आली आहे। खाडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे फ्लेमिंगो। दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे गुलाबी पाहुणे इथल्या खाडीत येतात। खाडीतला दलदलीचा परिसर या पक्ष्यांसाठी खाद्याचा भांडार असतो। दलदलीवर मान खाली घालून त्यामधील नीलहरित शेवाळ हे पक्षी खातात। याच दलदलीवर लयबद्ध हालचाली करून ते मिलनासाठी परिपूर्ण जोडीदारही शोधतात। फ्लेमिंगो शिवाय हजारोच्या संख्येने चिखलपायटे, तिलवे, सुरय आणि कुरव पक्षीही या दलदलीवर हिवाळ्यात आश्रयाला येतात। अशा परिस्थितीत खाडीत बांधल्या जाणाऱ्या पुलाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम तपासण्यासाठी एक अभ्यास प्रकल्पही सुरू आहे। एमएमआरडीने बीएनएचएसला अप्रोच केला 2015 सालच्या आसपास, जेव्हा ह्या ब्रिजचं काम जस्ट सुरू होणार होतं त्यावेळेलाच असं लक्षात आलं की इथे मोठ्या संख्येने मायग्रेटरी बर्ड आणि फ्लेमिंगो येतात। तर कन्स्ट्रक्शन होण्यापूर्वीपासूनच त्याचा अभ्यास करण्यात यावा या दृष्टीने एमएमआरडीने बीएनएचएसला फंडिंग दिलं, ज्याच्यातून 10 वर्षाचा आपला बीएनएचएसचा प्रोजेक्ट सुरू आहे। हा अभ्यास आम्ही 2018 सालापासून सुरू केला आहे, जो 2028 सालापर्यंत चालू राहील। या 10 वर्षांमध्ये इथे येणारे पक्षी कुठून येतात, कसे येतात, किती संख्येने येतात, ठाणाखाडीमध्ये कुठे येतात, त्यांचं अन्न काय आहे, ते ठाणाखाडीतला कुठला भूभाग वापरतात,
यांचं मायग्रेशन कसं होतं, यांचं मुख्य अन्न जे समुद्री वनस्पती किंवा सूक्ष्म प्राणी आहेत ते कोणते आहेत, त्यांचे नंबर आपल्याकडे वाढत आहेत, कमी होत आहेत, यांचं योग्य रिलेशन काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करतोय. तेल शुद्धीकरण कंपन्यांनी शिवडी माहुल खाडीचा परिसर वेढलेला आहे. अशाही परिस्थितीत खाडीत कांदळवनांची समृद्ध विविधता पाहायला मिळते. खाडीच्या जमिनीकडील बाजूला सर्वत्र कांदळवन पसरलेलं आहे. साधारणपणे या खाडीत कांदळवनांच्या 10 प्रजाती आढळतात, तर 13 कांदळवन सहयोगी प्रजाती सापडतात. यामधील तीवर या कांदळवन प्रजातीची संख्या खाडीत सर्वाधिक आहे. कांदळवनांमधील तीवर ही अशी एकमेव प्रजात आहे की जी प्रदूषणातही तग धरू शकते, जलप्रदूषण सहन करू शकते. त्यामुळे औद्योगिक रसायनांच्या प्रदूषणाने वेढलेल्या या खाडीत तीवर जोमाने वाढलेलं दिसतं. मोठ्या पक्ष्यांच्या पेक्षा सुद्धा तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे किडे, मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला असं आपण म्हणू, त्या मडफ्लॅटमध्ये राहणारे असे अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतील. विशेषतः शंख शिंपल्यांच्या आणि पॉलिकिट सारख्या किड्यांच्या. शंख शिंपल्यांच्या तिकडे जवळजवळ 5 ते 10 प्रजाती अगदी सहज आपल्याला मिळतील. ऑयस्टर्सपासनं आणि वेगवेगळ्या क्रॅबसुद्धा, अगदी मोठे क्रॅबसुद्धा तिकडे आपल्याला कलेक्ट करताना आपले अनेक कोळी बांधव आपण बघू शकतो. पॉलिकिटमध्ये सुद्धा जवळजवळ 10 ते 15 प्रकारच्या फॅमिलीज किंवा विविधता पॉलिकिट किड्यांची आपल्याला बघायला मिळते. शिवडीच्या खाडीत दलदलीवर पक्ष्यांप्रमाणेच सूक्ष्म सागरी जीवांची विविधताही आढळते. यामध्ये खेकडे, कृमी, शंख शिंपले आणि गोगलगायींचा समावेश असतो. जमिनीवरील गोगलगायींप्रमाणेच दलदलीच्या प्रदेशातही गोगलगायींचं वास्तव्य असतं. शिवडीच्या खाडीत दलदलीच्या प्रदेशात बकावान रोटुंडाटा या प्रजातीची एक गोगलगाय आढळते. या प्रजातीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या एकत्रीकरणाची नोंद या खाडीतून करण्यात आली आहे. बकावान रोटुंडाटा या प्रजातीच्या गोगलगायी प्रजननासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आल्याची देशातील पहिलीच नोंद शिवडीच्या खाडीतून करण्यात आली आहे. शिवडी खाडीच्या निमित्ताने मुंबईला सागरी जैवविविधतेचा ठेवा मिळालाय. अशा परिस्थितीत खाडीत सुरू असलेल्या पुलाच्या निर्मिती कार्यानंतरही हा ठेवा जपण्याची जबाबदारी सरकारसोबत मुंबईकरांची देखील आहे.